हॅलो. हॅलो, हा, दादा बोलताय का? कोण बोलताय? मी परभणीहून बोलते, दवाखान्यामधून. हा, आमचे मालक हे वारली ते ऍडमिट केलं जरा. कुठलचे आहेत तुम्ही? वारले आता 3 वाजता. कुठलचे आहेत तुम्ही? इथं ते परभणीला ते एक आनंदी हॉस्पिटल आहे, रसाळ साहेबाचा दवाखाना. अहो कुठलचे आहेत तुम्ही? जोडपरळी इथं जवळ बाजाराजवळ. हा, मग तर दादा मी त्याला द्यायला माझ्याकडे आहेत 80,000 रुपये. ते म्हणायत मी नाही बाडी देत म्हणायत. आता मी कुठून देऊ यायला 2-3 लाख? ते 80,000 रुपये बी द्यायचे नाही, तसंच ठेवा म्हणावं तुमच्याकडे बॉडी. ते म्हणाले तर फोन लावून द्या, मी बोलतो कोण आहे तर. हा, द्या कोण आहे तर द्या फोन लावून. कोणाचा दवाखाना आहे? रसाळ साहेब हा, द्या फोन द्या. सर बांगर साहेब आहे, रसाळ सरांना फोन द्या. हॅलो. हा, डॉक्टर साहेब आमदार बांगर बोलतो. हा, नमस्कार सर. नमस्कार. काय नाही, ते 3 वाजल्यापासून काय मला वाटते डेड बॉडी तिथं डेड झालाय पेशंट. आता ते काय किती बिल झालंय? सर त्यांचं 1,97,000 बिल झालेलं आहे. काय काय झालं काय पेशंटला? सर त्यांना त्यांचं हार्ट कमजोर होतं, त्यांना हृदयाचे झटके यायचे. हा, तर त्याच्यासाठी तो पेशंट नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटरवर होता. पेशंट कार्डिओजेनिक शॉक मध्ये होता, बीपी वगैरे. बाकी काय मग आपण काय म्हणजे काय अँजिओप्लास्टी केली का बायपास केलं, काय केलं? नाही सर, व्हेंटिलेटरवर होतं पेशंट 14 दिवस. 14 दिवस म्हणलं तरी डॉक्टर साहेब 1,97,000 खूप झालं ना हो बिल. सर त्यांना टेम्पररी पेसमेकर आणि बाकीच्या गोष्टी होत्या त्यांना. नाही, किती असल्या तर तुम्हाला सांगतो मी, त्याच्यातच आहे ना हो. आता ते घ्या त्याचे 80,000 रुपये. तर आतापर्यंत आपण त्यांच्याकडून एक पैसाही न घेता पूर्ण ट्रीटमेंट दिली. 80,000 रुपये देतात वाटते डॉक्टर साहेब ते. हो सर, मग ऍटलिस्ट त्यांनी 30 पर्यंत तरी भरावं. मी म्हणलं त्यांना 70. जाऊ द्या आता, तेवढ्यामध्ये घ्या ऍडजस्ट करून. माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. सर म्हणजे मी तुम्हाला म्हणून म्हणतो त्यांना ऍटलिस्ट 1,00,000 रुपये तरी द्यायला सांगा. कारण खूप ऑक्सिजन आणि बाकीच्या गोष्टी त्यांना. इकडे ऐका ना डॉक्टर साहेब, इकडे ऐका की पेशंट जर वाचला असतं तर काही वाटलं नसतं हो. पण आता ते बिचारे ते कोणीच नाही, पुन्हा तिला नवरा मेलाय आणि ती रडायली माझ्यापाशी. पण म्हणजे मी एक काम करा, 80,000 रुपये तुम्ही घेऊन टाका, मी 20,000 रुपये देऊन टाकतो. फोन पे नंबर SMS करा, मी देऊन टाकतो. ओके. हो, देऊन टाका पेशंट त्यांना. हॅलो. हॅलो दादा, बोला बरं. ते हॅलो दिलेत म्हणाले, पैसे टाकले नाहीत. बोलाच एकदा. द्या त्या डॉक्टरला फोन. एकदा टाका म्हणाले. अरे टाका नाही, त्याला द्या फोन त्या डॉक्टरला. हॅलो. हॅलो. हा, हॅलो सर. अरे द्या ना, ते पेशंट सोडून द्या ना, पैसे टाकतो म्हणलं ना तुम्हाला. मेल्याच्या नंतरही तुमच्या माहितीसाठी तुम्ही एवढं दुपारी 3 वाजल्यापासून पेशंट तुम्ही रोखून धरलाय. काय अधिकार आहे तुम्हाला रोखून धरण्याचा? पेशंट मेल्याच्या नंतर तुमच्या माहितीसाठी तुम्ही पेशंट रोखून धरता? हा, 14 दिवसाचं बिल 1,97,000 रुपये केलं. कोणता स्पेशल हॉस्पिटल आहे का तुमचं? हा, 1,97,000 रुपये बिल कशाला म्हणता तो? आणि मला वरी तोंड करून सांगताय तुम्ही की व्हेंटिलेटरवर आहे, फलान आहे. चुकीचं नाही आहे तुमचं, वाटत नाही डॉक्टर साहेब तुम्हाला चुकीचं? हॅलो. हा सर. सांगा की तुम्ही 1,97,000 रुपये बिल तुम्ही करायले. 14 व्हेंटिलेटरवर पेशंट आहे म्हणता. आपल्याकडे कोणतं काय हॉस्पिटल, किती डॉक्टर आहेत तुमच्याकडे? आणि कशामुळे ठेवला होता पेशंट आपण आपल्याकडे जर सुविधा होत नसेल त्याची तर? नाही सर, म्हणजे पेशंटला कल्पना दिलेली होती तुम्हाला. अरे पेशंटला कल्पना दिली ती आपल्याकडे काय सर? तुम्ही कोण सर्जन आहेत, MD आहेत, न्यूरो सर्जन आहेत? जर सर त्यांनी रिसेप्शनला अहो दादा, इकडं ऐका ना, मला एवढंच सांगा, तुम्ही तुमच्याकडे न्यूरो सर्जन कोण आहे? न्यूरो सर्जन नाही सर, ते कार्डिओलॉजिस्ट आहेत, डॉक्टर गोविंद रसाळ सर, DM. काय लावला धंदा? इतकं पेशंट खोटं 14 दिवसाचं बिल 1,97,000 रुपये कुठं होतंय का हो? हा, काही कमी लाज वाटायला पाहिजे राजू. असं नसतंय. आणि ती बाई 80,000 रुपये द्यायली तुम्हाला, तर तो मेल्याच्या नंतरही तुम्हाला सांगतो की तुम्ही त्याला 20,000साठी पेशंट म्हणजे मी 20,000 रुपये टाकतो म्हणलं तुम्हाला.
ते तरी तुम्ही पेशंट देत नाही. तुम्ही काय माणसं आहेत का? खाटकं आहेत का तुम्ही? पेशंट देऊन टाका ते ताबडतोब त्यांना. चालेल सर, ओके. देऊन टाका पेशंट ते. हॅलो, हा घ्या ते पेशंट तुमच्या ताब्यात घ्या आणि निघून या. हो आणा गेले थोडी. हा जा. बरं. हो, काळजी करू नका. काही वाचलं तर मला फोन करा. बरं बरं. हो, दादाला घरी बसून राहायचं. काळजी करू नको बाई, सांगितलंय मी. बरं. हो, हा दादा? हा दिली ना. हो आणलं. हा, आता काय त्याला 14 दिवस झाले तुमच्या माहितीसाठी. आणि ते आपला माणूस वारला आणि 80,000 रुपये देऊन जर ते 1,97,000 रुपये मागत असेल तर ते काय द्यायचे पैसे त्याचे? लय तंग करू लागला दादा ते. मग माणूस जर आपला वाचला असता तर आपण त्याला 10 नाही 20 दिले असते आगाव. तुम्ही सभामध्ये होते. मी 2 वाजता 1 वाजता हे वारले. मी फोन लावला होता. आता 1 वाजल्यापासून बाई 1, 2, 3, 4, 5, 6, 7 घंटे झालेत. हो. मग त्याच्या जीवाला लाज वाटायली का? 7 घंट्यापासून ते बॉडी तिथं ठेवले. नाही देत म्हणू लागला. मग मी म्हणलं आता थांबा दादाला फोन लावते म्हणलं. आधी म्हणलं फोन दादा सभामध्ये होते. मी लावला होता. पुन्हा म्हणलं आता दादाला लावते तेव्हा बोलावं म्हणलं. हे बोल बराबर होईल म्हणलं. आता दिली ना माय आता? हो बसले दादा गाडीला आणलं. जा जा. काय कोणतं गाव आहे तुमचं? आमचं गाव परळी. जोड परळी. हा. ठीक आहे ठीक आहे ताई, ठीक आहे. जा. हो. हो हो.